शार्क टैंक इंडिया और लॉरियल पेरिस ला रहे हैं शार्क टैंक इंडिया के रजिस्ट्रेशन सबसे पहले भारत की महिलाओं के लिए। तो जाइए सोनी लिव ऐप पे रजिस्टर कीजिए बिकॉज यू आर वर्थ इट। नमस्कार नमस्कार नमस्कार, माय सेल्फ मंदार जितेंद्र मांडवकर उर्फ व्हेरिएशनचा बादशाह घ्यायला आलोय चौथा फेटा। एक्सक्यूज मी, येस तू स्किट कर ना यार. तुझं तुला फेटा द्यायचा आहे का टाटा करायचा आहे त्यांना ठरवू दे ना. एक मिनिट सर, दोन मिनिटं ते ऑफ काय ते करा. हं, प्रॉब्लेम काय आहे? काय आज आहे ना आपण काय ते सॉल्ट आउट करून करूया, टाकूया. हां. नाही म्हणजे मी असं काय करू जेणेकरून तू माझा अपमान करणं सोडून देशील, सांग मला. तू अन्विताचा अपमान करणं बंद कर. तुला कळतंय का? नाही साधारण तू मंदार स्किट करणं सोड असं म्हणतेस ग तू. अरे देवा. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल आज मी कोण आहे. आज मी 10वीतला मुलगा आहे आणि आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे हो. म्हणजे आज आहे ना मी माझ्या मनातलं तिला सगळं सांगून टाकणार आहे. ह्या दिवसाची मी खूप आतुरतेने वाट बघत होतो पण कधी हिंमतच नाही झाली माझी. पण आजच्या दिवशी माझी हिंमत झालेली आहे. येस 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 तुझी खूप हिंमत झालेली आहे ते कळतंय, आलं लक्षात. पण एक लक्षात ठेवा, काय आज जर स्किट पडलं ना तर सगळे फेटे परत घेणार आहेत. पडण्यावरनं आठवलं तेव्हा स्किट पडली पाहिजे होती. पाडणारी कशी नाही आली अजून? आय मीन अन्विता कशी नाही आली अजून? अन्विता हाय हाय. वाळक्या तू काय करतो इकडे? बाळक्या नको ना गा म्हणूस मला तू. बाळक्या मला माझे मित्र म्हणतात. तू वेगळं काहीतरी म्हण ना. मी काय म्हणू? अहो अहो नाही तू काय म्हणशील त्याचा विचार करतोय मी. तुझं खरं नाव काय रे? तुला माझं खरं नाव पण माहित नाहीये. नाही ना, मराठीच्या पुस्तकात फक्त बालकवी आणि कुसुमाग्रजांचंच खरं नाव दिलंय. तुझं त्याला विसरलेत. काय यार मस्करी करते यार तू माझी. पण मला आवडला तुझे काय हो ना. केलंस ते. एक सांगू का मी तुला? बोल ना. तू आहे ना तू खूप हा तू खूप हा तू खूप तू खूप भाव खातोयस मंदार. खूप फुटेज गेले. नंतर सरांकडे नको जाऊ. सर एडिट का केलं सर? नको. चल. ऐक ना ऍक्च्युली मला तुला माझ्या मनातलं काहीतरी सांगायचं होतं. बोल ना. कसं बोलू कळत नाही येते. मला पण. तुला पण? हो ना, मला पण कळत नाहीये भूगोलाच्या बाईंना कसं सांगू की मी प्रोजेक्ट करायला विसरलीये. ते मला खूप ओरडतील ना. मी आता काय करणार? नाही 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 अगं नाही ओरडणार. एक काम करूया का आपण दोघं मिळून प्रोजेक्ट करूया का? कसं शक्य आहे यार? पहिलाच तास आहे भूगोलाचा. नाही, मला ना बाई खूप ओरडणार आहेत. मला 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 कळत नाहीये. पृथ्वी गोल गोल फिरते. मी बहुतेक चक्कर येऊन पडणार आहे. अगं वेडी आहेस का तू? मी आहे ना मी कशासाठी आहे मला सांग. एक मिनिट. काय करतोयस? एक मिनिट. हे घे. अरे पण बाई तुला ओरडतील ना. पण तुला नाही ओरडणार ना. इस मुस्कान के लिए तो मौत भी कबूल है हमें. मंदार अन्विता मंदार अन्विता मंदार अन्विता. मंदार यावर तुझं नाव लिहिलंय. त्यांना कळेल ना तुझा प्रोजेक्ट आहे. त्याच्या मागे तुझं नाव लिहू ना आपण. म्हणजे अन्विता मंदार मांडवकर. पण त्या म्हणते तुझं नाव अन्विता फलटणकर आहे. मग वाळक्याचं नाव कशाला लिहिलं? बाई काही बोलणार नाहीत. मंदार मंदार तू बेस्ट आहेस. आहे ना. माझ्यासाठी इतकं कधीच कोणी काही केलं नाहीये मंदार. थँक्यू. अरे तुझ्यासाठी प्रोजेक्ट काय यार. प्रोजेक्टवर काय छातीवर नाव कोरायला तयार आहे आपण. तुला छाती आहे?
नाही म्हणजे शर्ट हँगरला लावलाय असं वाटू नये म्हणून निसर्गाने तुला एक पातळसर पुठ्ठा दिलाय. त्याला त्याला छाती म्हणायचंय. हा? अरे छाती कशी हवी, फुगलेली 56 इंच फुगलेली. याचा काय संबंध आहे आपल्या स्किटशी? याचा संबंध थेट मार्कांशी आहे. म्हणजे सई म्हणाली होती ना, तुम्हाला इन अँड आउट केलेलं मला फार आवडतं तुम्ही. म्हणजे मी एक कसं आहे, त्यांनी जर आपल्याला इन अँड आउट केलं तर आपल्याला किती महागात पडणार हे कळतंय तुला? फायनल आता लगेच आहे का आपली? स्किट करूया आपण. करूया. अन्विता, म्हणजे मी तुझ्यासाठी जे काही करतोय ते तुला आवडतंय ना? खूप आवडतंय मला. खूप खूप आवडतंय ना? खूप आवडतंय. बस मला ऍक्च्युली तुला काहीतरी सांगायचंय. बोल ना. काय असं तू समोर असतेस की मला नाहीच जमत गप बोलायला. माझी हिंमतच होत नाही तुझ्या समोर असं हे बोलायला. मग मी तुला फोन करू का? हा चालेल. त्याच्यावर सांगशील? हा हा चालेल चालेल. ओके चालेल. अरे यार, काय? पण माझा बॅलन्स संपलाय. आणि माझं चाललंय. मी 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 तुला उद्या फोन करते ना. उद्या बोलूया आपण. ओके? नको नको नको, आजच बोलूया ना. मी तुला फोन करतो. चल. नको नको नको, नाही नको. का? नाही रे, कसं वाटतं तुझा बॅलन्स जाईल. नाही असं उगाच समोरच्याचा फायदा घेणं, तो साधा आहे म्हणून. नाही नाही नको, मुळीच नाही. अरे त्यापेक्षा तू एक काम करतोस का? काय? तू माझा फोन रिचार्ज कर, मी तुला फोन करते, म्हणजे ऍटलीस्ट तुझा बॅलन्स नाही जाणार. काय लॉजिक आहे? हा? बरं कितीचा रिचार्ज करू? तुझ्या पर डे मधनं साधारण 53 रुपये कट केल्यावर किती उरतात? 47. नाही थांब थांब थांब, मी काहीतरी करतो. बाबांना फोन करून सांगतो मी. ओके थांबा 2 ओके मिनिटं. ओके. हेलो. हेलो. हाँ, मैं समोसा फोन से बात कर रहा हूँ. हाँ बोलिए. क्या समीर जी से मेरी बात हो सकती है? बोल रहा हूँ. हाँ, आप विशाखा जी से छुटकारा पाना चाहते हैं? हो लगेच काय प्रेस करू सांगा, लगेच सांगा. नाही 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 नाही, काही प्रेस करू नका. तुमच्या मुलाच्या मैत्रिणीच्या नंबरवर एक 47 रुपयाचा रिचार्ज पाठवा. ज्याला तुम्ही फोन केलेला आहे तो आता पट्ट्याला तेल लावतोय. घरी आल्यावर तुला कळेल हे तेल मी का लावतोय. नाही नाही बाबा, अहो सॉरी. ॲक्च्युली काय प्रॉब्लेम झाला माहिती आहे का? मी माझ्या मैत्रिणीचा फोन वापरला आणि चुकून तिचा बॅलन्स संपवला मी. तुम्ही जरा पाठवा ना 47 रुपयाचा रिचार्ज, अर्जंट आहे हो जरा. अरे या महिन्यात जरा तंगी आहे, पैसे आहेत माझ्याकडे, पण ते यार तुझी कोणी नाही ना दुसरं आजूबाजूला. अरे तुझी अंडरवेअर घ्यायची होती ना, म्हणून ठेवले होते की नाही ते पैसे. बाबा वापरेल मी हीच 1 महिना. अरे ऑलरेडी मच्छरदाणी झाली आहे त्याची. चहाची गाडी होईपर्यंत वापरायची, हे तुम्हीच शिकवलं ना बाबा मला. हा बाबा प्लीज मला रिचार्ज करा ना. मी बघा तिचा नंबर तुम्हाला पाठवलाय. हा आणि हे बघ येताना. हा चला बाय बाय बाय. येताना हा बाय 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 बाय. लगेच फुटेज खातात. ए, आला 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 आला? हो हो. मी तुला लगेच फोन करते. ऍक्च्युली ना अन्विता, मला तुला काहीतरी सांगायचंय. हा सांग. अन्विता, मंदा तू खांडेकर सरांची फोनवर बोलशील बाबांच्या आवाजात. का? अरे नाही काय आहे, माझी चित्रकला फाईल अपूर्ण आहे, तर खांडेकर सरांनी सांगितलं बाबांना फोन करायला सांग, नाही तर मी तुला परीक्षेला बसू देणार नाही. मला तर कळत नाही मी काय करू. प्लीज प्लीज मंदार, प्लीज 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 प्लीज. अरे नाही, पण मी त्यांचा फेवरेट स्टुडंट आहे, त्यांना कळेल लगेच मी बोलतोय ते. ठीक आहे राहू दे. जे काही वाईट होईल ते माझं होईल ना. ठीक आहे. नाही नाही काय होईल, मला शाळेतनं काढून टाकतील, इट्स फाईन. नाही ग. माझं आयुष्य वाया जाईल ना. ठीक आहे. नाही 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 बाबा माझं लग्न एखाद्या गौरव मोरे सारख्या मुलाशी लावून देतील. ठीक आहे. नाही नाही अन्विता, नाही नाही. ते फोन दे, मी बोलतो सरांची. दे तू. पण तुला काढून टाकलं तर? अगं गौरव मोरेशी लग्न होताना पाहणं आणि अशिक्षित राहणं, यात अशिक्षित राहणं निवडेन मी. चालेल मला. नाही मला दे. नक्की ना? नक्की दे. मी बोलतो. टाईल कर. हेलो हेलो क्या भैया? हेलो. हेलो क्या भैया? जड़िया हाँ चंडीगढ़. हेलो हेलो, मैं अन्विता पप्पा बोल रहा. पप्पा.
कौन बोल रहे हैं प्रिंसिपल? आपने बुलाया था मेरे को स्कूल में हेलो. ए मांडवकर व्हेरिएशनचा बादशाह घरी आहे तुला बरोबर ओळखलं मी आणि आता बोलवलेलं तिला आता तू पण ये बघ आता रस तिकीट करतो की नाही ठेव हॅलो. काय झालं मंदार? शाळेतून काढून टाकलं मला. आय एम सॉरी मंदार. ठीक आहे, तू खुश आहेस ना? हो, एकदम खुश आहेस ना? मी खूप खुश आहे. मी तुला म्हणलं ना, तुझ्यासारखं आजपर्यंत माझ्यासाठी कोणीच काही नाही केलं. मी खरं सांगते. बस आता फक्त ऐक मी काय सांगतोय त्या. बोल बोल हा हे बघ म्हणजे बोल ना. हा मी मंदार, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. आय लव्ह यू. काय म्हणालास? आय लव्ह यू. मंदार, अख्ख्या जगाला ओरडून हेच सांगशील? अरे त्यात काय अन्विता, आय लव्ह यू. अन्विता, आय लव्ह यू. अन्विता, आय लव्ह यू. ऐकलंस रमेश? आता तरी जळ जरा. 3 फेटे आहेत त्याच्याकडे, तुझ्याकडे 4 आहेत ना, म्हणून फक्त मी आता तुझ्या मागे आहे. हे बघ, त्यांनी जर आज बरोबरी केली ना, तर मग माझ्या हातात काहीच ऑप्शन नाहीये. पण आय लव्ह यू ना श्रमू. I'm so sorry. येस येस. As a lover, I love you too. सोड ना. Let's go. झाडीच्या मागे फालतूगिरी करूया चल. अरे वेल्डिंग करून टाकणार माझी. अरे देखील बेटा मेरा बेटा. ऍक्च्युली ना आज ना मी जाम खुश आहे. मी खुश आहे, जाम खुश आहे. आज ना माझा हनीमून आहे. नाही आज ना माझा हुनीचूम आहे. नाही हो ना. हा आज ना माझा हनीमून आहे. हे रात्रीचं पहिलं लग्न. काय बोलतोय मी? सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी. लग्नाची पहिली रात्र आहे हो. करुणा माझी अर्धांगिनी, आई शपथ, पाहता क्षणी मी तिला होकार दिला होता. जाम हुशार आहे हो ती, जाम हुशार आहे. तिचा पडद्याआडचा चंद्रासारखा चेहरा कधी बघतोय असं झालंय मला. करुणा अगं आता ये ना. ये आली. बस खाली बस. आईला एवढा मोठा पडदा आहे. कालिदास नाट्यगृह आहे ते. अगं तुझे ओठ हे कापडासारखे कसे झाले? मास्क येतो, मास्क? डस्क मास्क. मला डस्टची एलर्जी आहे ना, म्हणून लावलाय. अच्छा होय काय. अगं पण आज आपला हनीमून आहे ना, आपण काही ते धुळा उडवणार आहोत का? कशाला काय रात्रभर घालून ठेवणार आहेस का तो मास्क? अरे नाही, दरवाजा बाहेर खूप डस्ट होती ना, म्हणून आत येण्यासाठी घातला. अच्छा तसं होय. मला वाटलं रात्रभर मला सुतच कातत बसावं लागतंय की काय. ऐक ना, ये ए करुणा जवळ ये ना अशी. ये ना इश. करुणा. अगं ये करुणा. काय आता तू हात धुवून आलास ना? का? मला स्पर्श करण्याआधी सांग, तू हात धुवून आलास ना? अगं फक्त हातच नाही, हा? आंघोळ पण करून आलोय मी. अशी आंघोळ पण करून आलोय. कशाला तू टेन्शन घेतेस? एकदम मस्त स्वच्छ आंघोळ बिंघोळ सगळं करून आलोय मी. करुणा हा. हात धर ना. इश. दे ना नको हात. ना. अगं दे ना. असं काय सुहाग राहत ना आपली.
अगं नाहीतरी थोड्या वेळाने विस्कटणारच आहे ना. आताच विस्कटवली काय फरक पडतोय. मला हे हे असं अजिबातच आवडत नाही. मला सगळं स्वच्छ नीट नेटकं लागतं. चादरीवर एक रिंकल असलेलाही मला आवडत नाही. आणि तू काय केलंस हे? सीन देत ना बघ ना, मस्त वाटतंय एकदम. शी! तू उठ आधी. का? उठ. घरात पाहुणे रावळे आले तर कसं दिसतं ते? अगं चादर विस्कटली तरच पाहुणे येतील ना आपल्या घरात. विनोद कळला नाही का तुला? अगं बारशाला पाहुणे येतील ना आपल्याकडे. झाले तुझे विनोद करून झाले असेल तर उतर आणि चादर लावा आधी नीट. कसं दिसतं ते? मला सगळं व्यवस्थित लागतं रे. सगळं आवर आधी पटकन. चल. काय बायको आहे, सुहागराच्या दिवशी चादर लावायला सांगते मला. नाही पण जाऊ दे, मी काय म्हणतो, जरा आहे ना त्यांच्या कलेने पण गेलंच पाहिजे ना. शेवटी कशी बायको आहे हो. हा माझा रोमॅन्टिक पद्धतीने काहीतरी वेगळं करतो. काय ग, काय झालं? अगं झालं काय तुला? अच्छी, काय केलं ते फुल? अगं फुलं फुलं जरा रोमॅन्टिक वाटावं ना म्हणून फुलं उधळली. काय करतोस तू? काय झालं? मला फुलांची अलर्जी. मला शिंक. एलर्जी आहे? मग तू आधी काय नाही सांगितलंस मला हे? अरे शिंकून शिंकून नाक मोकळा झाला ना म्हणून वास आला असेल. एक काम कर, गोळी बिळी काय असेल तर घे पटकन. तो डबा ते पटकन. बरं हे घे. अरे तो औषधांचा डबा आहे रे. अरे मग गोळ्यांचा डबा का हाय हा. एवढा मोठा? हो बरोबर. दे गोळी दे. ही शिंक थांबावी म्हणून. ही शिंक येऊ नये म्हणून. ही दोन्हीचा इफेक्ट लवकर व्हावा म्हणून. पाणी दे पटकन. पाणी? आणि या दोन्हीचा साइड इफेक्ट होऊ नये म्हणून. अगं झालं? अख्खं मेडिकल खाऊन झालं? एक गोळी बाकी आहे. ऍसिडिटी होऊ नये म्हणून. अरे देवा, ही बाई बेछूट गोळीबार करते आहे. तुझ्याकडे एखादी डोकेदुखीची गोळी आहे का ग? नाही माझं डोकं नाही दुखत आहे. नाही माझं डोकं दुखायला लागतंय. आजी बरं बरं बरं, थांब 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 थांब. तुझ्यासाठी हे ना मी फुलं बिलं ना ही सगळी बाजूला काढून टाकतो. हा तुला सॉरी सॉरी सॉरी. ही बघ, ही फुलं आहेत ना सगळी काढली काढली बाजूला. ऐक ना, हा बघ करू ना, हा बघ काढलं काढलं. आता गोळ्या घेतल्यास ना, तुला बरं वाटतंय ना? थोडं बरं वाटतंय. नशीब. ए करू ना, ऐक ना, बरं वाटतंय ना तुला? अगं हनुमून आपला. हा जरा तू थांब ना. तू पण नको. टिंग 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 टिंग. जा ना. करीना ऐक ना, आज आपला हनीमून आहे ना, हे करू ना. मला कसला तरी वास येतोय. अगं माझ्या प्रेमाचा गंध आहे. प्रेमाचा वास नाही, कसला तरी घाणेरडा वास येतोय. कसला घाणेरडा वास? तेलाचा. हा ते मी चमेलीचं तेल लावलंय. तू तेल का लावलंस? का म्हणजे? मला चक्कर येते तेलाच्या तेलाच्या वासाने चक्कर येते? तू लांब राहा माझ्यापासून. का पण? मला चक्कर येते अरे त्या तेलाच्या वासाने. तेलाच्या वासाने चक्कर येते? मग असं काय करतेस तू? तू का लावलंस ते? अरे त्या चमेलीचं नाही तर काय गोड तेल लावणार का मी केसांना? ते काय नाही, तू एक काम कर. तू कुठेतरी जा, नाही तर तू एक काम कर, शॅम्पू कर केसांना. जा लवकर. अरे शॅम्पू काय कर शॅम्पू? रात्रीचे 2 वाजलेत. मी जर आता बाथरूम मध्ये गेलो, शॉवर चालू केला तर तो आवाज ऐकून बाहेरचे काय म्हणतील, हा कशाला गेला बाथरूम मध्ये? ते मला काही माहितीये. तू जा, तू अंघोळ करून ये बरं आधी. बरं बरं, तुला बरं वाटावं म्हणून चक्कर जातो. येते. आहे की? काळजी घ्या, मी आलोच लगेच आलो. अरे काय रे देवा. चक्कर का? गोळ्या घ्याव्या लागतील. चक्कर येते म्हणून, चक्कर येऊ नये म्हणून, दोन्हीचा इफेक्ट लवकर व्हावा म्हणून, आणि ही ऍसिडिटीची. मग अशा 5 आणि आताच्या 4 9 राऊंड फिगर करून टाकते. अरे ही अभिनयाची. नाही पण त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही, पण घेऊयात. वा 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 वा, मस्त मस्त मस्त, क्या बात है. ए अगं काय करतेस हे? चणे असे तोंडात बपकन टाकावे तसं सगळ्या गोळ्या काय खातेस? मग काय झालं? एक एक खाल्लं तरी पोटात जाऊन सगळं एकत्रच होणार आहे ना. हो का? बरं बरं, बस बस बस. तुला बरं वाटतंय ना आता? गोळ्या बिळ्या पण घेतल्यास, शांत वाटतंय ना? ए करू ना, ऐक ना, बघ
आता तुझं सगळं झालेलं आहे, औषध घेतली आहेत. हे बघ मी केस पण धुवून टाकले आहेत, सगळं काय व्यवस्थित आहे. पण मग आता त्यांनी मुकेश नाही, मला अजूनही चक्कर आल्यासारखं वाटतं. काय चक्कर आल्यासारखं वाटतंय? मला ना सफोकेट होतंय. Suffocate म्हणजे? श्वास घ्यायला त्रास होतोय. का श्वास घ्यायला त्रास होतोय? तर मी तुला श्वास देतो. काय होतंय? सफोकेशन होते, खूप सफोकेशन होते. तू तो टॉवेल बाजूला कर. आता टॉवेलचा काय संबंध? टॉवेल बघितला की नारळ टोपी टॉवेल आठवतो मला. नको. ए बाई थांब. अरे अगं रडतेस कशाला? काय झालं? काकांची आठवण आली. शम्मी कपूर तुझे काका आहेत? मग कशी? अगं बोल ना, काय आलं? हेच गाणं ऐकत असताना माझे काका गेले. एक छान मैफिल झाली होती. काकांनी याच गाण्याची फरमाईश केली. गाणं सुरू झालं आणि तिसऱ्या वाक्याला हे काय? अटॅक आला त्यांना. समोरच्यांना वाटलं दाद देतात म्हणून गायकांनी वन्स मोर दिला आणि काकांचा नंबर झाला. शांत हो. शुभ कार्यात काहीतरी विघ्न आणायचा ही तुमच्या खानदानीची खोडच आहे. बघ ना, आज एवढा आपला चांगला हनीमून होता आणि हिचं काही शिंक येते हे येते. तू एक काम करते, गाणं म्हणू दे. मी ना तुझ्यासाठी आहे ना छानपैकी कविता म्हणतो. कविता मी लिहिली आहे बघ. माझ्याकडे ना छानपैकी कविता आहे. ऐक हा, मन देऊ नये. शांत हो आधी, शांत हो. तोंड बंद कर. ऐक. तू आहेस म्हणून स्किट पडतं. ते माझी रोजनिशी वाचली मी. अबा इथे कविता ऐक हा. मी पडतो कारण तू सावरतेस. मी पडतो कारण तू सावरतेस. मी रडतो कारण तू हसवतेस. मी चुकतो कारण तू समजवतेस. तू सोबत आहेस म्हणून जगायला आवडते. तू सोबत आहेस म्हणून जगायला आवडते. कशी वाटली? अरे मारलं कशाला मला? मला कवी आणि कविता अजिबात आवडत नाहीत. मला त्यांचा खूप राग येतो. माझा दुसरा बॉयफ्रेंड कवी होता. आवडला. वा वा. दुसरा कवी होता आणि मग पहिला रवी. पण आमच्यात इतकं डीप नव्हतं. म्हणजे जो न देखे रवी वो देखे कवी. कविता ऐकवून त्याने मला प्रेमात पाडलं. आणि नंतर एकदा मी गार्डन मध्ये फिरायला गेलेलो असताना असं टॉयलेटला जाऊन येतो असं सांगून गेला तर परत आलाच नाही. मी त्याच्या चारोळ्यांवर भाळले होते पण त्याने माझ्या आयुष्याचा मुक्त छंद करून तो निघून गेला. हा म्हणजे तू आधीच मुक्तपणे सगळे छंद जोपासले. हे बघ, याच्या पुढे माझ्या समोर परत कधीच कविता वाचायची नाही. कळलं? ठीक आहे. तो रवी त्याने प्रस्तावना लिहिली. दुसरा कवी त्याने मुक्त छंद केला. मग आता मी काय तुझ्या कविता संग्रहाचं प्रकाशन करायला आलोय का इथे? मरो चल आपण झोपूया. मरो ती पहिली रात्र झोपूया आपण. एक मिनिट, तू खाली झोप. काय खाली का झोप? माझ्या बाजूला कोणी असेल तर मग मला झोप नाही येत. अरे तू काय येडी आहे का? डोक्यावर पडली आहे का तू? मी खाली का झोपायचं? मी का म्हणून मी वरती नाही झोपायचं इथे? मग मला कवीची आठवण येते आणि मग आठवण आली की गोळ्या घ्याव्या लागतात. हा? गोळ्या घ्याव्या लागतात म्हणजे? आता घ्याव्या अरे लागणार. कसल्या गोळ्या? आठवण आली म्हणून. ही बघ, ही आठवण आली म्हणून, ही आठवण ती आली म्हणून, तीच आठवण कशी आली म्हणून, अरे
आणि ही आठवण कधीच येऊ नये म्हणून. अरे अरे ही रोगाट आहे, रोगाट बायको गळ्यात मारली आहे माझ्या. नको मला ही. त्यापेक्षा मीच गोळ्या खातो आणि कायमचा झोपतो. आई शपथ आहे ना, त्या निमित्ताने तू गोळ्या तरी सोडशील. मुकेश मुकेश एक मिनिट. अरे अरे काय करतोस तू? काय झालं? एवढ्या गोळ्या खाल्ल्यास? ही घे ऍसिडिटी होऊ नये म्हणून गोळी.